हाय स्टुडंट्स, मी आपल्या सर्वांचं ज्ञानामृत क्लासमध्ये स्वागत करतो. आपण पाहत आहोत सायन्स 2 मधील चॅप्टर नंबर 4. त्याचं नाव आहे पर्यावरण इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट म्हणजे पर्यावरणीय व्यवस्थापन. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण इकोसिस्टीमचा अभ्यास करतोय विद्यार्थी मित्रांनो, आणि पर्यावरणाचा म्हणजे इन्व्हायरमेंटचा. इकोसिस्टीम म्हणजेच परिसंस्था आणि पर्यावरण म्हणजे इन्व्हायरमेंट, या दोघांचा आपल्याला अभ्यास करतोय. त्याच्यामध्ये आज आपल्याला पॉइंट घेतलाय, आपण निवडलाय रिलेशनशिप बिटवीन इन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम म्हणजे पर्यावरण व परिसंस्था यांच्यातील संबंध. नक्की रिलेशन काय आहे, काय संबंध येतो, दोघांचं नातं कसं आहे, कसं इंटरॅक्शन होतं, कसं परस्पर संबंध येतो, कशी परस्पर अंतरक्रिया घडून येते, म्हणजे इंटरॅक्शन कसं होतं दोघांमध्ये हे पाहायचंय. आता इन्व्हायरमेंट जर आपण हा वर्ड्स घेतला, हा शब्द घेतला, शब्दाचा जर अर्थ पाहिला तर विद्यार्थी मित्रांनो, इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरला सांगितलंय, इन्व्हायरमेंट म्हणजे तुम्हाला जे तुमच्या उघड्या डोळ्याने दिसतं ते पर्यावरण. मग सर तुम्ही म्हणसाल जग म्हणजेच पर्यावरण का? होय बाळांनो, जग म्हणजेच पर्यावरण. इन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट. इन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कन्सेप्ट. हे व्यापक आहे, खूप मोठं आहे, छोटस नाही. एखाद्या बंदिस्त खोलीमध्ये हे बंद होणार नाही इन्व्हायरमेंट. ओके, जे तुमच्या उघड्या डोळ्याने दिसते, मग त्यातला दगड असेल, सभोवतालचे इलेमेंट्स असतील, कंपोनंट असतील, काही घटक असू द्या, स्टोन असू द्या, वॉटर असू द्या, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असू द्या, म्हणजे बायोटिक फॅक्टर्स असू द्या, अबायोटिक फॅक्टर्स असू द्या, जैविक व अजैविक घटक असू द्या, त्यांनी सर्वांनी मिळून काय तयार झाले विद्यार्थी मित्रांनो, हे पर्यावरण झाले. मग इकोसिस्टीमच्या चॅप्टर मध्येच किंवा मी एक संधी केली, इकोसिस्टीमची संधी केली, फोड केली. इको म्हणजे इन्व्हायरमेंट सांगितलेले मी. त्याचे दोन फॅक्टर पाडलेले, बायोटिक आणि अबायोटिक. अबायोटिक मध्ये काय अंतर आहे? केमिकल आणि फिजिकल फॅक्टर्स येतात त्याच्यामध्ये. बायोटिक मध्ये सगळं लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात. ओके, यांनी मिळूनच काय झाले आपल्या विद्यार्थी मित्रांनो, इन्व्हायरमेंट झाले. मग इन्व्हायरमेंटची व्याख्या बनली तर काय तयार होईल? इन्व्हायरमेंटची व्याख्या, डेफिनेशन तयार करायची म्हणजे तर काय होईल? पर्यावरणाची व्याख्या काय होईल विद्यार्थी मित्रांनो? अतिशय साधी आणि सोपी व्याख्या, जे तुम्ही तुमच्या डोळ्याने करणार आहे तेच आपल्याला त्याच्यामध्ये उतरवायचे, फक्त इन प्रॉपर वर्ड्स मध्ये उतरवायचे. अतिशय सोपं आहे. बघा, इन्व्हायरमेंटची डेफिनेशन काय आहे? इन्व्हायरमेंट म्हणजे काय असणार आहे? बघा इन्व्हायरमेंटची डेफिनेशन करतोय मी. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स affecting the living organism in any possible way collectively as called environment. म्हणजे कलेक्ट केलंय, कुणाला कलेक्ट केलंय? फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल फॅक्टर्स. फिजिकल म्हणजे काय? भौतिक, जे तुम्हाला दिसतंय. केमिकल, जे रासायनिक घटक जे असणार आहेत ते आपण पाहिले, अबायोटिक फॅक्टर्स मध्येच पाहिले. अबायोटिक फॅक्टर मध्ये दोन्ही घटक आहेत. आणि बायोलॉजिकल म्हणजेच बायोटिक फॅक्टर्स, यांचं रिलेशन, यांचं मिक्सिंग म्हणजे पर्यावरण आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे डेफिनेशन काय सांगितले बघा, भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला जर डेफिनेशन करायची म्हटली इन्व्हायरमेंटची, पहिली डेफिनेशन झाली इन्व्हायरमेंटची, आणि अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत जर इन्व्हायरमेंटची डेफिनेशन करायची म्हणली, दोन वर्ड्स मध्ये इन्व्हायरमेंटची डेफिनेशन करायची म्हणली तर अतिशय सोपी डेफिनेशन आहे विद्यार्थी मित्रांनो. काय? इन्व्हायरमेंट इज कंडिशन ऑफ सराउंडिंग. कंडिशन ऑफ सराउंडिंग, सभोवतालची परिस्थिती, म्हणजे सभोवताली जे दिसतंय तुम्हाला, अवतीभोवती जे दिसतंय, तुमच्या शेजारी, समोर, मागे, पुढे जे दिसतंय ते म्हणजे पर्यावरण. मग त्याला प्रॉपर सायन्सच्या भाषेत दिलं पाहिजे. काय सांगते सायन्सची भाषा? इन्व्हायरमेंट इज कंडिशन ऑफ सराउंडिंग. कंडिशन इन सराउंडिंग म्हणजेच काय? डेफिनेशनचा मराठीत अर्थ होतोय सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण. या पर्यावरणामध्ये काय काय घटक येतात? जैविक येतात, अजैविक येतात, म्हणजे बायोटिक येतात, अबायोटिक येतात. काही नॅचरल सुद्धा असतात, म्हणजे नैसर्गिक असतात. काही मानवनिर्मित असतात, आर्टिफिशियल फॅक्टर्स असतात. काही नॅचरल फॅक्टर्स असतील, काही आर्टिफिशियल फॅक्टर असतील. मग माझ्याकडे दोन क्वेश्चन तयार होतात. व्हॉट इज मीन बाय पर्यावरण? व्हॉट इज मीन बाय इन्व्हायरमेंट? पर्यावरण म्हणजे काय? त्याची तुम्हाला सुंदर अशी व्याख्या लिहायची. दोन व्याख्या लिहिल्या तरी चालतील. पहिली व्याख्या मी काय सांगितली? पहिली व्याख्या अशी सांगितली विद्यार्थी मित्रांनो, मी सांगितलं तुमच्या उघड्या डोळ्याने दिसलंय ते पर्यावरण. मग उघड्या डोळ्याने मला काय काय दिसलंय? एक दिसलं फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर. हे फॅक्टर कुणावर अफेक्ट करतात, कुणावर परिणाम करतात? affecting the
लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनी पॉसिबल वे. त्यांच्या परीने हे काय करतात, सोयीनुसार परिणाम करत असतात. कुणावरती, मानवावरती, लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती. कोण परिणाम करतं, physical, chemical and biological factors affecting the living organism. कुणावरती अफेक्ट करतात, लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर अफेक्ट करतात इन पॉसिबल वे, कलेक्टिव्हली ॲज कॉल्ड काय, एन्व्हायरमेंट. आणि अतिशय साध्या सोप्या किंवा डेफिनेशन, ऑर म्हणजे डेफिनेशन काय, सोप्या भाषेत जे दिसतंय ते म्हणजेच काय, कंडिशन इन सराउंडिंग. मग इन्व्हायरमेंट इज कंडिशन इन सराउंडिंग. कंडिशन इन सराउंडिंग, सभोवतालची परिस्थिती म्हणजेच पर्यावरण होय. मराठीत दोन्ही व्याख्या करायचे म्हणजे काय, मराठी प्रश्न कसा असणार तुम्हाला बघा, ते लिहायचंय तुम्हाला. पर्यावरण म्हणजे काय, त्याचं उत्तर काय लिहायचंय, पहिली व्याख्या काय लिहायची, आपल्या सभोवतालची भौतिक, रासायनिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. आपल्या सभोवताली रासायनिक, भौतिक व जैविक घटकांनी मिळून पर्यावरण बनते. आणि अतिशय सोप्या भाषेत व्याख्या करायची म्हटली दुसरी किंवा ऑर, सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. मग त्याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन काय, त्याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन टेक्स्टबुकनेच विचारला विद्यार्थी मित्रांनो. तो क्वेश्चन आहे, व्हॉट इज इन्क्लूड इन इन्व्हायरमेंट. व्हॉट इज इन्क्लूड इन इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरणामध्ये समावेश होणाऱ्या घटकल्या. क्वेश्चन बघा पेज नंबर 36 वर, 37 वरती 37 पानावर हे दोन्ही क्वेश्चन विचारले. कुठं, रिलेशनशिप बिटवीन इन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम, जिथं पॉईंट चालू होतं त्याच्यावरती दोन क्वेश्चन दिले. त्या दोन्ही क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला मी सांगतोय. काय प्रश्न विचारला मराठीवाल्यांना बघा, पर्यावरणामध्ये कशाचा समावेश होतो. आणि पहिला क्वेश्चन त्याच्या अगोदर विचारलाय, पर्यावरण म्हणजे काय. पर्यावरण म्हणजे काय, आपल्या सभोवतालची भौतिक, रासायनिक व जैविक घटक मिळून पर्यावरण म्हणजे. दुसरी व्याख्या काय, पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती होय. आपल्या सभोवतालची परिस्थिती होय. ओके, जे दिसतं जी आहे रियालिटी तेच पर्यावरण आहे विद्यार्थी मित्रांनो. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात, कोणाकोणाचा समावेश होतो, जैविक, अजैविक, नैसर्गिक, मानवनिर्मित. त्याला इंग्लिशमध्ये कसं लिहिता येईल आपल्याला, बायोटिक, अबायोटिक, नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स याच्यामध्ये इन्क्लूड होतात. पण पर्यावरणाचे दोन प्रकार पडतात, हे चार प्रकार पडतात पर्यावरणाचे, इन्व्हायरमेंटचे दोनच मेनली टू टाइप्स आहेत. बघा मी पर्यावरणाचे दोन टाकतोय. तर टाइप्स ऑफ इन्व्हायरमेंट, पर्यावरणाचे प्रकार दोनच आहेत, एक नॅचरल इन्व्हायरमेंट अँड आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट. मानव निर्मित पर्यावरण, नैसर्गिक पर्यावरण आणि मानवनिर्मित पर्यावरण हे पर्यावरणाचे दोन प्रकार पडतात. मग नैसर्गिक पर्यावरणामध्ये कोण कोण येतं, मग नैसर्गिक पर्यावरणामध्ये तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. नैसर्गिक पर्यावरणामध्ये काय काय इन्क्लूड होतं बघा. नैसर्गिक नॅचरल इन्व्हायरमेंट काय काय इन्क्लूड होतं, कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात, कोणाकोणाचा समावेश त्याच्यामध्ये होतो. कशाला आपण नैसर्गिक पर्यावरण बनायचं, त्याचं उत्तर आपल्याला शोधून काढायचं. एकदम गोल आपल्याला मीठ बनवायची. बघा त्याच्यामध्ये काय होतं, वॉटर येतं म्हणजे जल येतं, ऍटमॉस्फिअर आजूबाजूचं वातावरण येतं. वातावरणाचे पण 3 स्टेज आहेत, पण ऍटमॉस्फिअर आपल्याला द्यायचं त्याच्यामध्ये किंवा आपल्याला त्याचा अभ्यास करायचा. ऍटमॉस्फिअर मध्ये पण सगळ्या गोष्टी आल्या, लिथोस्फिअर आलं, ओके, सगळ्या गोष्टी आल्या. ऍटमॉस्फिअर बघा, वॉटर, लिथोस्फिअर, एअर, हवा सुद्धा आली, एअर, हवा. अजून त्याच्यामध्ये येतं बघा लँड आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जमीन सुद्धा येते किंवा मृदा येते, माती येते, लँड, जमीन, मृदा अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्सेट्रा. म्हणजे या गोष्टी कशामध्ये येतात, नॅचरल इन्व्हायरमेंट मध्ये येतात. पण याचा, ह्या सगळ्या गोष्टींचा हे झाले अबायोटिक फॅक्टर्स. हे झाले कसे अबायोटिक फॅक्टर. हे काय करतात, हे कुणावरती इफेक्ट करतात किंवा कुणावरती अफेक्ट करतात किंवा कुणाशी यांचं इंटरॅक्शन होतं, कुणाशी परस्पर संबंध येतो, बायोटिक फॅक्टरशी येतो. म्हणजेच लिव्हिंग ऑर्गॅनिझमशी काय होतं, यांचा संबंध येतो, रिलेशन येतं. आणि इथं आपलं काय घडून जातं, इकोसिस्टम घडून जाते. इंटरॅक्शन झालं की काय होते, बायोटिक आणि बायोटिक फॅक्टरचं जर कॉम्बिनेशन झालं, बेरीज झाली, ऍडिशन झाली, एकामेकामध्ये दोघं मिळून गेली की काय तयार होतं विद्यार्थी मित्रांनो, इंटरॅक्शन झालं की इकोसिस्टम तयार होते. बरोबर आहे का. मग डायरेक्टली म्हणजे आता ह्याच्यावरती, ह्या इकोसिस्टम वरती
मानवाचा म्हणजे आर्टिफिशियलचा डायरेक्टली आणि इनडायरेक्टली काय होतो, अफेक्ट होतो, याच्यावरती परिणाम घडून येतो. ओके, मग अशा गोष्टीच्या अभ्यासाला आपण इकोसिस्टीम म्हणतो. मग इकोसिस्टीमचा अभ्यास जिथं केला जातो, स्टडी जिथं केला जातो, त्याला इकोलॉजी म्हणतात, त्यालाच पारिस्थितिकी म्हणतात. काय म्हणतात? इकोलॉजी म्हणतात. बघा डेफिनेशन कुठे यायचे, इकोलॉजी करायचे. इकोलॉजी शास्त्र आहे. कशाचं? इकोसिस्टीमचा अभ्यास करण्याचं काय आहे ते शास्त्र आहे. त्यालाच पारिस्थितिकी म्हणतात. पारिस्थितिकी पुस्तकात त्याचे डेफिनेशन आहे, मी ते सांगणारच आहे. इकोलॉजी म्हणजे काय असतं बघा. इकोलॉजी म्हणजे काय, तुम्ही ज्याचा अभ्यास केला इकोसिस्टीम मध्ये तेच म्हणजे कोण, कुणाकुणाचा इंटरॅक्शनचा अभ्यास केलाय, फक्त इथं पर्यावरणातले पाहिजे. हे दोन्ही घटक कुठले पाहिजे? पर्यावरणातले पाहिजे. म्हणजे डेफिनेशन काय सांगते, इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. बघा, इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर of the environment. It is called किंवा it's called ecology. डेफिनेशन काय होती इकोलॉजीची, पारिस्थितिकीची. पर्यावरणामधल्या कोणकोणत्या गोष्टींचा आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे? जैविक आणि अजैविक घटकांचा. सगळ्यात महत्त्वाचे दोन टाईप कुठले पर्यावरणामध्ये सुद्धा, इन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा? बेसिक 2 टाइप्स किंवा 2 पॉइंट, 2 फंक्शन्स, 2च घटक असे महत्वाचे इथे पर्यावरणामध्ये. 2च घटक महत्वाचे. ते 2 घटक म्हणजे कोणते आपल्याकडे विद्यार्थी मित्रांनो? बायोटिक अँड अबायोटिक. 2च घटक काय खूप महत्वाचे पर्यावरणामध्ये. हे बेसिक फंक्शन आहेत आपले. कसले फंक्शन आहे? बेसिक फंक्शन. याच्याशिवाय तुमची इकोसिस्टीम पण नाही आणि पर्यावरण पण नाही. आणि हे दोघे एकत्रित आले की काय तयार होते? इकोसिस्टीम तयार होते. त्याचबरोबर पर्यावरण सुद्धा घडतं. पर्यावरण खूप मोठे, हे जग आहे, हे युनिव्हर्स आहे. पर्यावरण म्हणजेच काय? हे युनिव्हर्स आहे. त्याच्यातलाच एक कन्सेप्ट काय? इकोसिस्टीम नावाचा आहे, म्हणजे फूड चेन नावाचा असा इकोसिस्टीम. खूप मोठी व्यापक आहे, ब्रॉड कन्सेप्ट आहे इन्व्हायरमेंट. ओके, तरी आपण त्याला वर्ड्सच्या माध्यमातून त्याला काही केले, बंदिस्त केले. डेफिनेशन आपण इन्व्हायरमेंटची पाहिली, पर्यावरणाची पाहिली, इकोसिस्टीमची पण पाहिली. दोन्ही डेफिनेशन मध्ये सर्वात मोठाच म्हणजे आत्मा म्हणजे कोण आहे? बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टर्स. मग आपल्याला इकोलॉजीचा अभ्यास करायचा आहे, इकोसिस्टीमचा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच कशाचा अभ्यास करायचा आहे? इकोसिस्टीमचा अभ्यास करायचा आहे. मग इकोलॉजीचं डेफिनेशन काय आहे? शास्त्रशुद्ध भाषेत, सायन्सच्या भाषेत, द डील्स विथ स्टडी ऑफ. बघा, डील्स विथ स्टडी ऑफ कुणाकुणाचा? इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ द इन्व्हायरमेंट. कुठले फॅक्टर हे? ऑफ द इन्व्हायरमेंट, पर्यावरणामधले, ह्या विश्वातले. इज कॉल्ड इकोलॉजी. त्यालाच काय म्हणायचं? इकोलॉजी. आणि हे बेसिक फंक्शनल युनिट आहे. कसलं युनिट आहे? बेसिक फंक्शनल युनिट आहे. कसलं एकक आहे? बेसिक आहे, अगदी साधारण युनिट आहे. आणि ज्याच्यामध्ये, आणि त्यालाच काय म्हणतो आपण? इकोसिस्टीम म्हणतो. ज्याचा अभ्यास आपण करतो त्यालाच म्हणजे ज्याला इकोलॉजी म्हणतो, ते इकोलॉजी मध्ये अभ्यास केला जातो. कुणाचा अभ्यास केला जातो? एकत्र बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टरचा. त्यालाच आपण इकोलॉजी म्हणतो. आणि इकोलॉजी म्हणजे बेसिक फंक्शनल युनिट ऑफ दी इकोसिस्टीम. इकोसिस्टीमचा हा एक भाग आहे. ओके, पारिस्थितिकीची व्याख्या तुम्हाला समजली असेल. द डील्स विथ स्टडी ऑफ, डील्स विथ स्टडी ऑफ. कुणाचा स्टडी केला? विथ स्टडी ऑफ interaction between biotic and abiotic factors. Biotic factor of the environment is called ecology. Okay, इकॉलॉजी म्हणजेच काय? बेसिक फंक्शनल युनिट आहे. ते कुणाचं बेसिक फंक्शनल युनिट आहे रे? इकोसिस्टीमचा. इकोसिस्टीम नॉट स्मॉल, ब्रॉड कन्सेप्ट इकोसिस्टीम. जसं इन्व्हायरमेंट सुद्धा एक ब्रॉड कन्सेप्ट आहे, तसा इकोसिस्टीम सुद्धा माझा काय विद्यार्थी अगदी ब्रॉड कन्सेप्ट आहे. अगदी ब्रॉड कन्सेप्ट आहे. बघा कसा इकोसिस्टीमचं एक्झाम्पल तुम्हाला सांगायचे राहिले. बघा, इकोसिस्टीम ह्या अर्थ, ह्या पृथ्वीवरती अशा किती इकोसिस्टीम असतील रे? जसं आपण पाहिली पॅडीफिल्ड, ग्रास हॉपर, नंतर फ्रॉग, नंतर स्नेक, नंतर ईगल. ही टेरेस्ट्रियल झाली. आता ॲक्वाटिक पाहिजे म्हणली तर एक स्मॉल पॉन्ड घ्या पावसाने. पॉन्ड म्हणजे काय? तळ. पॉन्ड काय यायचं शब्द? पॉन्ड शब्द यायचं. त्याला तळे म्हणतो आपण. तळ तयार कसं होतं? तळ एकदम
स्मॉल तळ घ्या. पावसाचं पाणी आलं, थोडासा खड्डा पडलेला असतो, त्या खड्ड्यामध्ये तळ साठले, ती एक सुद्धा काय आहे, इकोसिस्टीमचाच भाग आहे. ती सुद्धा एक इकोसिस्टीम. कशी सर? लगेच तुम्हाला प्रश्न पडेल, सर ती इकोसिस्टीम कशी होईल? कशी होईल त्याचं उत्तर तुम्हाला देतो विद्यार्थी मित्रांनो. एखादं तळ असेल, पॉन्ड असेल, एकदम स्मॉल पॉन्ड घ्या, स्मॉल पॉन्ड एकदम छोटस तळ घ्या, त्याच्यामध्ये दगडी असणार आहे, खडक असणार आहे. त्या खडकाला पाण्यामुळे मायक्रोबच्या मदतीने काय होणार आहे? शैवाल, अल्गी. काय तयार होणार आहे? शैवाल. काय तयार होणार त्याच्यामध्ये? शैवाल तयार होणार. शैवाल, अल्गी. ओके, अल्गी तयार होणार आहे. अल्गी म्हणजे शैवाल. हे शैवाल तयार होणार आहे. शैवालला खायला पाण्यामधील काही जीव येणार आहेत, ऑर्गॅनिझम्स येणार आहेत, काही बारीक बारीक जीव येणार आहेत. ओके, काय ऑर्गॅनिझम येणार आहेत शैवालला खायला. ऑर्गॅनिझमला खायला त्याच पाण्यामधील मासे येणार आहेत. काय येणार आहेत? मासे, फिश. काय येणार आहे? फिश येणार आहे. फिशला खायला कोण येणार आहे? स्नेक येणार आहे. स्नेक फिश खातो पाण्यात, ते आपले बघा विरुळा म्हणतो आपण, विरुळा. ओके, त्या फिशला खायला कोण येणार आहे? स्नेक येणार आहे. आणि त्या स्नेकला खायला तुम्हाला माहिती आहे कोण येतं? आपण पुढच्या मध्ये पाहिलंय, तिथं येतो ईगल म्हणजे गरुड. म्हणजे मी साधं डब्बं घेतलं एवढं असं, त्याच्यामध्ये खडक होते, शैवाल तयार झालं. शैवालला खायला सारे छोटे ऑर्गॅनिझम तयार झाले. ऑर्गॅनिझमला खायला फिश तयार झाला. फिशला खायला म्हणजे माशांना खायला काय तयार झाला? तिथं स्नेक आला. स्नेक म्हणजे विरुळा म्हणतो आपण आपल्या मराठीत. पाण्याच्या प्राण्याच्या सरपटणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतो? विरुळा म्हणतो. तो स्नेकला खायला ईगल येणार आहे. म्हणजे त्या ईगलने काय काय खाल्लं असेल पुढच्या मधून? शैवाल पण खाल्ला असेल, छोटे छोटे ऑर्गॅनिझम सुद्धा खाल्ले असतील, नंतर त्यांनी फिश सुद्धा खाल्ला असेल, त्यांनी स्नेक तर खाल्लाच खाल्ला ईगलने. आलं का लक्षात? म्हणजे शैवाल टू तुमचं ईगल ही एक इकोसिस्टीम झाली विद्यार्थी मित्रांनो. आणि स्टेप वाईज डिरेक्टली सांगितलं, डायरेक्टली आणि इनडिरेक्टली कसं परिणाम करतात इकोसिस्टीम मध्ये. थोडीच फिश ईगलने खाल्लाय, अजिबात नाही खाल्लाय ईगलने थोडीच फिश. तो कुणी खाल्लाय? स्नेकनी खाल्लाय. म्हणजे हे डायरेक्ट नाही, इनडायरेक्टली खाल्ले. फिश कुणी खाल्ला? नक्की हा स्नेकने खाल्ला. अशा पद्धतीने हे युनिव्हर्स, हे जग, हे अर्थ आहे. ही अर्थ ही खूप मोठी इकोसिस्टीम आहे. अशा भरपूर इकोसिस्टीम असतील. कमीत कमी तुम्ही 4 लिहून काढायच्या. जमिनीवरच्या काढा, एक्वाटिक काढा, एअर मधल्या काढा, नो प्रॉब्लेम. आलं लक्षात? कमीत कमी 4 ही एक लिहून काढायची. स्मॉल पॉन्ड वाली इकोसिस्टीम तुम्ही गुगलवर सर्च करा, कुठेही सर्च करा, पण इकोसिस्टीमची 4 एक्झाम्पल लिहायची म्हणजे लिहायची. ओके, कुठली लिहा? एक्वाटिक लिहा, कुठली लिहा, काही नो प्रॉब्लेम. आता पुढचं पाहायचंय आपल्याला सायकल्स पाहायच्या. बघा पॉइंटचं नाव काय, त्याच्यावरती क्वेश्चन सुद्धा विचारलाय तुम्हाला. मी आधी क्वेश्चन वाचतो आणि मग एक्सप्लेन करतो. पेज नंबर 38 वरती कॅन यू रिकॉल, तिथे एक क्वेश्चन विचारलाय. which cycles are operated in environment? पर्यावरणातील कोणकोणत्या सायकल पर्यावरणाला ऑपरेट करतात? काय करतात? ऑपरेट करतात. म्हणजे मराठी सांगितलंय पर्यावरणामध्ये कोणकोणती चक्रे असतात, कोणकोणते सायकल असतात पर्यावरणामध्ये. आणि पुढे जाऊन त्यांनी विचारलंय व्हॉट इज देअर इम्पॉर्टन्स. त्यांचे महत्व काय? त्यांचे महत्व. दोन्हीचे उत्तर लिहून देणार तुम्हाला. लिहून देणार म्हणजे थोडक्यात व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि एक्सप्लेन करणार आहे. बघा या इन्व्हायरमेंट मध्ये, या पर्यावरणामध्ये कोणकोणत्या सायकल्स असतात? बघा सायकल्स कोणकोणते असतात? वॉटर सायकल असते, जलचक्र त्याला आपण म्हणतो. गॅसेस सायकल असतात. कसल्या? गॅसेस सायकल्स. ओके, म्हणजे वायुचक्र. मग गॅसेस सायकल्स मध्ये अजून प्रकार पडतात. गॅस मध्ये कोण? ऑक्सिजन, काल पाहिलं. कार्बन, अजून कार्बन आणि नायट्रोजन, ह्या 3 सायकल्स येतात. म्हणजे कसं लिहिणार तुम्ही? क्वेश्चन जर विचारला तुम्हाला which are the operating in environment, तुम्ही लिहू शकता असं environment operated in, किंवा which cycles विचारले ना, असं लिहू शकता तुम्ही. वॉटर सायकल्स, बघा वॉटर सायकल्स, कार्बन सायकल, गॅस कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल,
आर ऑपरेटिंग इन इन्व्हायरमेंट, आर ऑपरेटिंग इन इन्व्हायरमेंट. आणि त्यांनी सांगितलं व्हॉट इज देअर इम्पॉर्टन्स, त्यांचं महत्व काय, ते काय करतात, पर्यावरणाला बॅलन्सिंग करण्याचं काम करतात. काय करतात, बॅलन्सिंग करण्याचं काम करतात. बॅलन्स, पर्यावरण समतोल ठेवण्याचं काम करतात. कुणाचीच कुठं ओव्हर पॉप्युलेशन वाढून देत नाही, म्हणजे वाढती लोकसंख्या थांबवतात, कुणाचाच कंट्रोल ठेवतात, कमांड मध्ये ठेवतात. जसं हर्बिव्हर्सला कंट्रोलमध्ये, सॉरी प्रोड्युसरला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी कोण असतं, हर्बिव्हर्स असतात. शाकाहारी प्राणी वनस्पती खातात, म्हणजे वनस्पती जंगल वाढत गेली असते, नुसती जंगल नुसती गंडाटमध्ये वाढत गेली असते. नाही, पण त्याला कोणतरी खाणार आहे, त्याला खाणारा कोण आहे, आपल्याकडे हर्बिव्हर्स आहे. हर्बिव्हर्स म्हणजे शाकाहारी प्राणी आहेत, पण शाकाहारी प्राणी नुसतं खाऊन फुगले असते, त्यांची पण ओव्हर पॉप्युलेशन झालं असतं. पण नाही, त्यांच्यावरती सुद्धा कमांड करणारे माझ्याकडे आहेत ना प्रिडॅक्टर्स. कोण आहेत त्यांच्याकडे, माझ्याकडे प्रिडॅक्टर. आणि प्रिडॅक्टर म्हणजेच काय असतं, आपल्याकडे हिंस्र प्राणी असतात, ते त्यांना काय करतात विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्यावरती कमांड करतात. आणि ही आपली अशीच इकोसिस्टीम आपलं असंच इन्व्हायरमेंट सायकल द्वारे करू शकतं. म्हणजेच पहिली सायकल जर पाहिली आपण वॉटर सायकल किंवा नॅचरल सायकल, नॅचरल सायकल नैसर्गिक चक्र, नॅचरल सायकल, वॉटर सायकल, गॅसेस सायकल, गॅसेस सायकल लाईक ऑक्सिजन सायकल, कार्बन सायकल, नायट्रोजन सायकल, एवढ्या सायकल्स आहेत. पण त्यांचं महत्व काय, काय करतात त्या, मेंटेनिंग द इन्व्हायरमेंट, मेंटेन द इन्व्हायरमेंट. काय करतात त्या, पर्यावरणाला किंवा बॅलन्सिंग द इन्व्हायरमेंट, पर्यावरणाला काय करतात, समतोल ठेवण्याचं काम ही चक्रे करतात. पर्यावरणाला समतोल ठेवण्याचे काम किंवा पर्यावरणाला समतोल ठेवण्याचे कार्य चक्रे करतात, ही चक्रे करतात. असंही उत्तर दिलं तरी चालणार आहे विद्यार्थी मित्रांनो. मग आपल्याला नोट्स मध्ये काय लिहायचंय, कशाचा अभ्यास केला आहे आपण, इन्व्हायरमेंट, व्हॉट इज मीन बाय इन्व्हायरमेंट, याची दोन उत्तर लिहिली आपण, दोन व्याख्या लिहिल्या. नंतर पाहिलं दुसरा क्वेश्चन पाहिला, व्हॉट इज इन्क्लुडिंग इन्व्हायरमेंट, पर्यावरणामध्ये कशा कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन आहे, पेज नंबर 37 वरती. त्याचं उत्तर काय दिलं आपण, बायोटिक, अबायोटिक, नॅचरल फॅक्टर किंवा नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर. मराठीत काय लिहिलं, जैविक, अजैविक, नैसर्गिक व मानवनिर्मित घटक या इत्यादींचा समावेश पर्यावरणामध्ये होतो. मग स्टार करून लिहायचंय, पर्यावरणाचे प्रकार, टाइप्स ऑफ इन्व्हायरमेंट, दोन प्रकार सांगितले तुम्हाला, मेनली 2 टाइप्स. कुठले सांगितले दोन प्रकार, एक नॅचरल इन्व्हायरमेंट अँड एक आर्टिफिशियल इन्व्हायरमेंट. मग डॅश करून अजून लिहा तुम्ही, नॅचरल इन्व्हायरमेंट मध्ये काय कन्सिस्ट होतं, वॉटर, जल. नंतर तुम्हाला सांगितलं मी ऍटमॉस्फिअर, वातावरण, ओके, एअर, हवा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे जैविक घटक, त्याचबरोबर लँड, जमीन, मृदा म्हटलं तरी चालेल. तिथून आपण आलो बेसिक 2 पॉइंट्स पाहिले इन्व्हायरमेंट मधले. ते 2 पॉइंट्स कुठले होते, बायोटिक अँड अबायोटिक. पण त्यांचा अभ्यास करणारा त्यांची ते एकत्र आले की काय होती, इकोलॉजी तयार होती. म्हणजे इकोलॉजीची डेफिनेशन द्यायची तुम्हाला, पारिस्थितिकीची व्याख्या सांगितली. काय सांगितली, द डील्स विथ स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर कुठले ऑफ द इन्व्हायरमेंट इज कॉल्ड इकोलॉजी. ओके, आणि पॉइंट पाहिला एक्झाम्पल, इकोसिस्टमचे एक्झाम्पल तुम्हाला 4 द्यायला, मी 1 लिहून दिले, तुम्ही 3 शोधून लिहायचे. कुठेही सर्च करा, कुठूनही लिहा, नो प्रॉब्लेम. पण प्रत्येकाची वेगवेगळी असली पाहिजे. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, सायकल्स पाहिल्या, इन्व्हायरमेंटल सायकल्स. कोणकोणते तर इन्व्हायरमेंटल सायकल्स, पर्यावरणीय चक्र कोणती, पर्यावरणाला चालवणारी चक्र कोणती, नैसर्गिक चक्र, नॅचरल सायकल्स, वॉटर सायकल्स, गॅसेस सायकल्स. पण गॅसेस सायकल मध्ये अजून डॅश करून द्यायचे तुम्हाला, ऑक्सिजन सायकल, नायट्रोजन सायकल आणि कार्बन सायकल, ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन सायकल्स एक्सेट्रा. मग देअर इम्पॉर्टन्स, बॅलन्सिंग द इन्व्हायरमेंट, पर्यावरणाला ते काय करतात, बॅलन्स ठेवण्याचं काम करतात. ओके, ह्यात तुम्हाला इतकं शिकवलंय आज. इतकंच विद्यार्थी मित्रांनो, आजचा पॉईंट खूप महत्वाचा आहे. पुढे मी नेक्स्ट पॉईंट घेणार आहे, तो सर्व अतिशय सोपा आहे, चॅप्टर खूप सोपा आहे. फक्त जेवढं मी देतो तेवढं रोजची रोज करायचंय. एकही वेळ तुमची पुस्तक तुम्ही वाचू नका, एकही वेळ तुमची सोडली नाही. ओके, आज इतकंच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.